आज प्रकाशराव भुकेने व्याकुळ होऊन मुलांच्या खोलीकडे पाहत होते. त्यांना भूक सहन झाली नाही, त्यामुळे ते आपल्या तिन्ही मुलांच्या खोलीचे दरवाजे वाजवू लागले, पण कोणीही खोलीबाहेर आले नाही. तिन्ही सुनांनी काही त्यांना जेवण दिले नाही, त्यामुळे ते निराश होऊन मनात म्हणाले, देवा, काय नशीब लिहिले आहेस माझे. आयुष्यभराची कमाई तिन्ही मुलांच्या नावे केली, पण आज माझ्या त्याच 3 मुलांकडे माझ्यासाठी अन्नाचा कणसुद्धा नाही. खूप विचार केल्यानंतर प्रकाशराव आपल्या धाकट्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, बेटा मनीष, मला खूप भूक लागली आहे. सुनबाईला सांग मला काहीतरी खायला दे. सकाळपासून मी काहीही खाल्ले नाही. आता दुपार झाली, पण कोणीही मला अन्नाचा एक कणही दिला नाही. बिचारे प्रकाशराव बोलतच होते की तेवढ्यात त्यांची धाकटी सून तोंड वाकडे करत म्हणाली, कोणी जेवायला दिले नाही की हा म्हातारा येतोच आमच्याकडे गिळायला. इकडे पोटभर जेवून तिकडे दुसऱ्या मुलासुनांकडे जाऊन आमच्याबद्दल वाईट बोलत असतो. इकडचे तिकडे कसे करायचे हे कोणी यांच्याकडून शिकले पाहिजे. सून इतके बोलली तरी देखील प्रकाशराव तिथेच बसून जेवणाची वाट पाहत होते. यापेक्षा ते बिचारे आणखी काय करणार होते. ते खूप आशेने आपल्या सुनेकडे पाहू लागले की ती कधी जेवण देते आणि ते कधी आपल्या पोटाची भूक शांत करतील. तेवढ्यात धाकट्या सुनेने त्यांच्यासमोर जेवणाचे ताट आणून ठेवले आणि म्हणाली, आता गिळा. जेव्हा पाहावे तेव्हा यांना खायचेच पडलेले असते. बिचारे प्रकाशराव डोळ्यांमध्ये अश्रू आणत जेवू लागले. त्यानंतर तिथेच जवळ असलेल्या कॉटवर झोपले आणि झोपल्यानंतर आपल्या भूतकाळात हरवले. त्यांना आठवले की मी आणि माझी बायको माझ्या मुलांना दिवस रात्र मेहनत करून सांभाळत आम्ही दोघांनी उपाशी दिवस काढले, पण आमच्या मुलांना काही कमी पडू दिले नाही. पण आज त्यांच्या तिन्ही मुलांकडे आपल्या वडिलांसाठी ना जागा आहे आणि ना त्यांच्यासाठी 2 वेळची भाकरी. प्रकाशराव यांना 3 मुले आणि 1 मुलगी होती. मोठा मुलगा मोहित, मधला माधव आणि सर्वात धाकटा मनीष. ह्या 3ही मुलांना प्रकाशरावांनी आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे मालतीताईंनी खूप व्यवस्थितपणे शिकवले, जेणेकरून ते शिकून मोठे माणूस बनतील. त्यामुळे ते दोघे दिवस रात्र मेहनत करायचे आणि त्या दोघांच्या कष्टाचे चीजसुद्धा झाले. मोठा मुलगा मोहित शिकून बँकेत क्लार्क झाला, मधला माधव शाळेमध्ये टीचर आणि धाकटा मुलगा मनीषने बी.टेक केले होते. योग्य वेळी तिन्ही मुलांचे लग्नसुद्धा लावून दिले. त्यांना आपल्या मुलीचे आरतीचे लग्नसुद्धा खूप धूमधडाक्यात लावून दिले. पण तिन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर त्यांनी जणू आईवडिलांपासून तोंड फिरवले. तरीसुद्धा प्रकाशराव आपल्या पत्नीसोबत त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी होते. पण म्हणतात ना, देवाला त्यांचा आनंद मंजूर नव्हता. प्रकाशरावांच्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित चालले होते की एका वादळाने सर्व काही विस्कटवून टाकले. प्रकाशरावांच्या पत्नीला म्हणजे मालतीताईंना एके दिवशी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्या आपल्या पतीला एकटे सोडून कायमच्या निघून गेल्या. पत्नीच्या उपचारासाठी प्रकाशरावांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, जे पैसे त्यांनी आपल्या म्हातारपणासाठी ठेवले होते. जेव्हा प्रकाशरावांनी आपल्या तिन्ही मुलांना आईच्या तेराव्याबद्दल सांगितले, तेव्हा तिन्ही मुले म्हणाली की बाबा, 13वा करायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे का? आई तर मरून गेली, मग उगाच तिच्यासाठी पैसे खर्च करण्याची काय गरज आहे? आणि तसेही आम्हाला घर खर्च असतो, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वेगळा आणि वरून हा फालतू खर्च. हे बघा बाबा, आमच्याकडून 13वा 14वा वगैरे काही होणार नाही. बिचारे प्रकाशराव आपल्या मुलांचे बोलणे ऐकून अवाक झाले होते. प्रकाशराव त्यांच्या खोलीत निघून गेले आणि पत्नीच्या फोटोकडे पाहून रडू लागले. आज त्यांच्या अश्रूंची कदर करणारे कोणीही नव्हते. प्रकाशरावांनी अश्रू पुसले आणि ते त्यांच्या बाजूच्या कॉटवर झोपले. त्यांना संध्याकाळ कधी झाली समजलेच नाही. संध्याकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना खिरीचा वास आला. प्रकाशरावांना खीर खूप आवडायची. खिरीच्या वासामुळे त्यांना आठवले की कशी त्यांची पत्नी त्यांच्यासाठी आठवड्यातून 2दा खीर बनवायची आणि ते
आपल्या पत्नी मुलांसोबत मिळून खीर खायचे. त्यांना राहावले नाही. त्यांनी खोलीबाहेर जाऊन पाहिले तर त्यांची मोठी सून रजनी खीर बनवत होती. त्यामुळे खूप हिंमत एकवटून प्रकाशराव मोठ्या सुनेकडे गेले आणि म्हणाले, "सुनबाई, तू आज खीर बनवत आहेस का?" सून म्हणाली, "मी खीर बनवत आहे हे तुम्ही पाहत आहात, तरीही मला विचारता का?" प्रकाशराव काहीसे थांबून म्हणाले, "सुनबाई, त्याचे काय आहे ना, बरेच दिवस झाले मी खीर खाल्ली नाही. तुझी सासू जिवंत होती तेव्हा माझ्यासाठी नेहमी खीर बनवायची. मला थोडीशी खीर देतेस का?" तेव्हा ती मोठ्या आवाजात म्हणाली, "जेव्हा मी काही चांगले बनवले की तुम्हाला लगेच वास लागतो आणि कुत्र्यासारखे इकडे धावत येता. ह्या वयात जिभेचे चोचले कशाला हवेत? गुपचूप एका ठिकाणी शांत बसा." प्रकाशराव तिथेच बाजूच्या खुर्चीवर बसले. काही वेळाने रजनी त्यांना एका वाटीमध्ये खीर घेऊन येते आणि प्रकाशरावांना देते. तेव्हा प्रकाशराव खूप खुश होतात आणि त्यांच्या खोलीत जाण्यासाठी खुर्चीवरून उठतात. ते काहीसे पुढे गेल्यावर रजनी प्रकाशराव बसलेल्या खुर्चीला उचलून दरवाजाबाहेर फेकते आणि मोठ्या आवाजात म्हणते, "ह्या म्हाताऱ्याला काही अक्कल आहे की नाही? एकतर हा माणूस 10-10 दिवस आंघोळ करत नाही आणि इथे माझ्या खुर्चीवर येऊन बसतो. त्याची हिंमत कशी झाली माझ्या खुर्चीवर येऊन बसण्याची?" तिचा मोठा आवाज ऐकून तिचा नवरा बाहेर येतो आणि म्हणतो, "काय गं रजनी, काय आदळापट करत आहेस?" रजनी म्हणाली, "हे बघा, आता मी शेवटचे सांगते आहे. यापुढे तुमचे वडील जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांना जमिनीवर बसायला सांगा. एकतर ते आंघोळ करत नाहीत आणि इथे आले की सोफ्यावर बसतात, खुर्चीवर बसतात. हे बघा, आज ते माझ्या खुर्चीवर बसले, त्यामुळे माझी खुर्ची घाण झाली. बघा किती घाणेरडा वास येतो आहे. मला तर उलटी येत आहे." प्रकाशराव तिथेच हातात खिरीची वाटी घेऊन सुनेचे बोलणे ऐकत असतात. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणतो, "बाबा, इथे माझ्या घरी आलात तेव्हा कुठे बसण्याआधी आम्हाला विचारत जा. तुमचे एवढे वय झाले आहे तरी तुम्हाला काही कळत नाही आणि मी ह्या आधी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे तुम्ही जमिनीवर बसत जा म्हणून, पण तुम्ही ऐकाल तर शपथ. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? हे पहा, आता तुम्ही ती खिरीची वाटी माझ्या हातात द्या आणि ही खुर्ची आधी धुवून टाका बरं." मुलाचे बोलणे ऐकून प्रकाशरावांच्या डोळ्यातून पाणी येते. त्यांनी गुपचूप खिरीची वाटी मुलाच्या हातात दिली आणि खुर्ची धुवून काढली. खुर्ची साफ करताना ते मनात म्हणाले, "देवा, हे सर्व पाहण्यासाठी तू मला जिवंत ठेवले आहेस का? एकतर माझे हातपाय दुखतात, गुडघेदुखीमुळे आता जास्त चालता येत नाही आणि थंडीही भयंकर आहे. मग मी आंघोळ कशी करणार? आणि जरी मी आंघोळ करावी म्हटले तरी मला आंघोळीसाठी गरम पाणी कोणी देत नाही. तिन्ही सुनांना मी अनेकदा सांगितले होते की मला आंघोळीसाठी गरम पाणी करून द्या, पण कोणीसुद्धा मला पाणी गरम करून देत नाही. उन्हाळ्यामध्ये कसे तरी थंड पाण्याने आंघोळ करतो, पण थंडीमध्ये कशी आंघोळ करायची?" प्रकाशराव विचार करता करता रडू लागले. खुर्ची धुतल्यानंतर ते त्यांच्या खोलीकडे जाऊ लागले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलाने खिरीची वाटी खिडकीत ठेवली होती आणि ती खीर मांजर खात होती. प्रकाशराव त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि आपल्या पत्नीचा फोटो छातीशी लावून त्या दिवशी खूप रडले. त्या दिवशी रात्री ते काहीही न खाता तसेच झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरचा नोकर रामू त्यांच्या खोलीत चहा घेऊन आला. तेव्हा प्रकाशराव त्याला म्हणाले, "रामू बाळा, तू मला आंघोळ घालशील का? घाण वास येतो त्यामुळे कोणीसुद्धा माझ्याजवळ येत नाही." रामू म्हणाला, "हो बाबा, का नाही? मी नक्की तुम्हाला आंघोळ घालीन." त्या दिवशी रामूने गरम पाणी केले आणि प्रकाशरावांना त्याने आंघोळ घातली. साधारण 15 दिवसानंतर प्रकाशरावांनी आंघोळ केली होती. त्यांनी रामूला खूप आशीर्वाद दिले. तेव्हा रामू म्हणाला, "बाबा, आज मोठे दादा आणि वहिनी घरात नव्हते, त्यामुळे मी तुम्हाला गरम पाणी करून दिले. तुम्ही त्यांना सांगू नका की मी तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घातली, नाहीतर ते मला काही सोडणार नाहीत." प्रकाशराव म्हणाले, "मला ठाऊक आहे, मी काही बोलणार नाही." ते पुढे म्हणाले, "बाळा, तू फक्त माझे एक काम करशील का? तुझे खूप उपकार होतील." रामू म्हणाला, "उपकाराची भाषा बोलू नका ना बाबा, हक्काने सांगा."
काय काम आहे तुमचे? प्रकाशराव म्हणाले, मला माझ्या मुलीबरोबर बोलायचे आहे. तू तिला फोन लावून दे. माझ्या सुना आणि मुले तर मला माझ्या मुलीला भेटूसुद्धा देत नाहीत. रामू म्हणाला, हो, मी फोन लावून देईन, पण तुम्ही पटकन बोला, कारण दादा आणि वहिनी येतच असतील. रामूने प्रकाशरावांच्या मुलीला फोन लावला तेव्हा प्रकाशराव रडवेल्या आवाजात आपल्या मुलीला आरतीला म्हणाले, हॅलो आरती बाळा, कशी आहेस ग? तुला तुझ्या या म्हाताऱ्या बापाची आठवण येत नाही का? आरती म्हणाली, बाबा, मला तुमची खूप आठवण येते, पण दादा वहिनीला माझे तिकडे येणे अजिबात आवडत नाही. एकही भाऊजय माझ्याशी नीट बोलत नाही. आरती पुढे म्हणाली, बाबा, तुम्ही म्हणत आहात तर मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. तुम्ही काळजी करू नका. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्यानंतर आरती 2-4 दिवसांनी आपल्या वडिलांना भेटायला माहेरी येते. येताना ती आपल्या वडिलांसाठी त्यांच्या आवडीचे काही पदार्थ बनवून आणते. जेव्हा हे तिच्या भावजयांना समजते की त्यांची नणंद आली आहे आणि येताना आपल्या सासरहून खाण्याचे खूप सामान घेऊन आले आहे, तेव्हा त्या तिघीसुद्धा प्रकाशरावांच्या खोलीत येतात आणि आरतीला म्हणतात, काय हो ताई, कधी आलात? आणि हे काय, किती पदार्थ घेऊन आलात तुमच्या वडिलांसाठी? तुम्हाला काय वाटते, आम्ही तुमच्या वडिलांना उपाशी ठेवतो? तुम्ही येताना हे सर्व घेऊन आला आहात, मग तुमच्या सासरच्या मंडळींसमोर आमची काय इज्जत राहील, याचा तुम्ही काही विचार केला की नाही? तुम्ही आधीच पूर्ण गावामध्ये आमची थू करून ठेवली आहे. मोठी भाऊजे म्हणाली, हे सगळे पदार्थ परत घेऊन जा. इथे काहीही ठेवायचे नाही. आरती म्हणाली, माझ्या सासरचे तुमच्यासारखे आखूड बुद्धीचे नाहीत. आणि हे पदार्थ मी माझ्या वडिलांसाठी आणले आहे आणि मी काही परत घेऊन जाणार नाही. तिन्ही भाऊजयांना खूप राग आला. त्यांनी आरतीबरोबर खूप वाद घातला आणि तिला बेइज्जत करून घराबाहेर काढले. वृद्ध वडील आपल्या मुलीसाठी रडू लागले. दुसऱ्या दिवशी मोठी सून रागाने प्रकाशरावांकडे आली आणि म्हणाली, बाबा, आज तुम्ही खोलीतून अजिबात बाहेर निघू नका. माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत. मला तर भीती वाटते की तुम्हाला पाहून ते लग्नाला नकार देतील की काय. त्यामुळे खबरदार जर खोलीबाहेर निघालात तर, आणि जर चुकून घराबाहेर पडलात तर मग तुमचे काही खैर नाही, हे लक्षात असू द्या. सुनेचे बोलणे ऐकून प्रकाशरावांना खूप वाईट वाटले. ते सुनेला म्हणाले, ठीक आहे सुनबाई, तू म्हणालीस ना बाहेर येऊ नका, तर मी बाहेर येणार नाही. प्रकाशराव सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोलीत बसून होते. ना त्यांना कोणी जेवण द्यायला आले आणि ना कोणी पाणी विचारले. ते भुकेने तहानेने व्याकुळ झाले होते. रात्र झाली तरीसुद्धा त्यांच्याकडे कोणी फिरकले नाही. शेवटी ते रात्री सर्वांना आवाज दिला, पण कोणी त्यांचे ऐकले नाही. रात्र कशीबशी सरली, पण सकाळ होताच त्यांची तब्येत खराब झाली आणि ते बेशुद्ध पडले. जेव्हा रामू त्यांच्या खोलीमध्ये झाडू मारायला आला तेव्हा त्याने पाहिले की दररोज लवकर उठणारे प्रकाशराव 8 वाजले तरी झोपले होते. तेव्हा रामूने त्यांना अनेकदा उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही उत्तर दिले नाही. तेव्हा रामूने घरातील सर्वांना आवाज देऊन बोलावले. वडिलांची झालेली अवस्था पाहून सर्व मुले आणि सुना एकमेकांचे तोंड पाहू लागले. आता बाबांना डॉक्टरांकडे कोण घेऊन जाणार, हा प्रश्न तिन्ही मुलांना पडला होता. सुनांना तर सासरे आपल्या घरात सुरुवातीपासूनच नकोसे वाटत होते आणि मुलांना सुद्धा आपल्या वडिलांशी काही देणे घेणे नव्हते. त्यामुळे तिन्ही मुलांनी प्रकाशरावांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी हात वर केले. कोणीसुद्धा त्यांचा खर्च उचलायला तयार नव्हते. त्यामुळे तिन्ही मुलांनी वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला आणि ते प्रकाशरावांना अशा अवस्थेमध्ये वृद्धाश्रमात सोडून आले. जेव्हा वृद्धाश्रमवाल्यांनी त्यांना विचारले, तुम्ही यांचे कोण आहात, तेव्हा त्यांनी आम्ही प्रकाशरावांचे शेजारी आहोत असे सांगितले आणि ते तिथून निघून गेले. जेव्हा प्रकाशरावांना वृद्धाश्रमातील डॉक्टरांना दाखवले गेले तेव्हा काही तासांनी त्यांना शुद्ध आली. प्रकाशरावांनी जेव्हा स्वतःला वृद्धाश्रमामध्ये पाहिले तेव्हा ते खूप घाबरले आणि म्हणाले की मी इथे कसं आलो. तेव्हा त्यांच्यासारख्याच एका वृद्ध माणसाने सांगितले की तुमचे शेजारी तुम्हाला इथे सोडून गेले आहेत. प्रकाशरावांना सुरुवातीला तर काही समजले नाही,
पण नंतर त्यांना समजले की ती माझीच मुले असतील. आज प्रकाशरावांना खूप वाईट वाटत होते. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून तिथल्या त्यांच्या समवयस्क लोकांनी विचारले, काय झाले? तुम्ही का रडत आहात? तेव्हा प्रकाशराव म्हणाले, मला एक नाही तर 3 मुलगे आहेत. पण कोणीसुद्धा मला सांभाळायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडले. तिथे राहणाऱ्या प्रत्येक वृद्ध माणसाची कहाणी अशीच होती. प्रकाशराव वृद्धाश्रमामध्ये राहत तर होते, पण ते खूप उदास असायचे. पूर्वी त्यांना नेहमी असे वाटत होते की त्यांची मुले मोठी झाल्यानंतर आपल्या आईवडिलांची सेवा करतील, पण त्यांना तर वडिलांना 2 वेळचे जेवण द्यायला सुद्धा जड वाटत होते. असेच काही दिवस सरले. एके दिवशी त्यांनी पाहिले की वृद्धाश्रमातील सर्व लोक वृद्धाश्रमाची साफसफाई तसेच सजावट करत होते. त्यामुळे प्रकाशराव यांनी आपल्या एका वृद्ध मित्राला विचारले की आज इथे काही कार्यक्रम आहे का? तेव्हा तो वृद्ध मित्र म्हणाला, आज इथे ह्या वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती सरिताताई येणार आहेत. सरिताताईंचे नाव ऐकताच प्रकाशराव थोडेसे चकित झाले. ते आश्रमात सगळीकडे पुन्हा एकदा नजर फिरवून पाहू लागले. तेव्हा अचानक काहीतरी आठवून थरथर कापू लागले. त्यांना असे थरथर कापताना पाहून त्यांचा मित्र म्हणाला, काय झाले? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? यावर प्रकाशराव पटकन म्हणाले, हो हो, मी अगदी ठीक आहे. त्यानंतर काही वेळाने वृद्धाश्रमाच्या संचालिका सरिताताई आपली मुलगी कल्पना आणि जावई महेश यांच्यासोबत तिथे येतात. त्यांना पाहून आश्रमातील सर्वजण खुश होतात, कारण सरिताताईंनी खूप प्रेमाने या आश्रमातील सर्व लोकांच्या गरजांकडे लक्ष ठेवले होते. खरे तर त्या ह्या आश्रमाच्या आईच होत्या, कारण 85 वर्षीय सरिताताई खूप सरळ आणि दयाळू स्वभावाच्या व्यक्ती होत्या. सरिताताईंनी त्यांच्या ड्रायव्हरला हाक मारली आणि गाडीतील भेटवस्तू आणायला सांगितल्या. त्यानंतर मुलगी आणि जावयासोबत सरिताताई वृद्धाश्रमातील सर्व लोकांना भेटवस्तू वाटू लागल्या. त्यांनी विचारले की कोणाला भेटवस्तू द्यायची राहिली तर नाही ना? तेव्हा उपस्थित लोकांनी सांगितले की प्रकाशराव राहिले आहेत. ते बागेमध्ये झाडांना पाणी घालत आहेत. तेव्हा सरिताताई म्हणाले, हे प्रकाशराव नवीन सदस्य आहेत का? तेव्हा वृद्धाश्रमातील लोक म्हणतात, हो आई, 10-12 दिवसांपूर्वी त्यांचे शेजारी त्यांना इथे सोडून गेले होते. तुम्ही थांबा, आम्ही प्रकाशरावांना बोलावतो. प्रकाशरावांचे नाव ऐकताच सरिताताई काहीशा विचारात हरवल्या, पण जवळ उभ्या असलेल्या मुलीचा कल्पनाचा आवाज ऐकून म्हणाल्या, हा बाळा, तू काही बोलत होतीस का? कल्पना म्हणाली, आई, सर्वजण चहा नाश्त्यासाठी बोलावत आहेत. तेव्हा सरिताताई सर्वांसोबत बसून चहा पीत सर्वांची विचारपूस करू लागल्या. तेवढ्यात अचानक पाठीमागून आवाज आला, नमस्ते मॅडम. हा आवाज ऐकून सरिताताईंनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांच्या हातातून चहाचा कप सुटून खाली पडला. इकडे कल्पना आणि महेश प्रकाशरावांना पाहून आश्चर्यचकित होतात, कारण सरिताताई प्रकाशरावांच्या आई आणि कल्पना ही प्रकाशरावांची बहीण होती. प्रकाशराव सरिताताईंकडे पाहतात तेव्हा त्यांनी आपली मान शरमेने खाली घातली. सरिताताईंच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील चित्र जसेच्या तसे दिसू लागले. सुनबाई, मी तुला किती वेळा सांगितले आहे की मला एवढे काम होत नाही. माझे गुडघे दुखतात. मी बसून तुला भाजी चिरून देईन. बसून करता येतील ती सर्व कामे मी करेन, पण माझ्याकडून हे झाडू, फरशी अशी कामे होणार नाहीत. मला डायबिटीसचा आजार आहे, त्यामुळे काहीतरी कृपा कर तुझ्या या म्हाताऱ्या सासूवर. 70 वर्षीय सरिताताई आपल्या मुलाच्या प्रकाशच्या वतनीला मालतीला म्हणतात. मालती जेव्हा आपल्या सासूचे बोलणे ऐकते तेव्हा म्हणते, अहो सासूबाई, तुम्ही भाकरी तर 4-4 खाता आणि काम करायला सांगितले की लगेच काहीही करणे देता. हे बघा सासूबाई, मी तुम्हाला असेच महाराणीसारखे काही बसून खाऊ घालणार नाही. काम तर तुम्हाला करावेच लागेल. आणि हो, पावसाचे वातावरण झाले आहे, ते गच्चीवर वाळत घातलेले कपडे घेऊन या. सरिताताई कशा तरी पायऱ्या चढून गच्चीवर जातात आणि धापा टाकत खाली कपडे घेऊन येतात आणि सुनेला म्हणतात, मालती, 3-4 दिवसांपासून माझी तब्येत काही ठीक नाही. जरा मला डॉक्टरांकडे घेऊन चल, मला खूप अशक्तपणा वाटतो आहे. मालती म्हणाली, अहो सासूबाई, असे काही नाही.
हा फक्त तुमचा भ्रम आहे. तुम्ही जे निवांत बसून आराम करता ना, त्यामुळेच तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो. एवढे बोलून सरिताताईंची सून मालती स्वयंपाक खोलीत निघून गेली. त्यानंतर सरिताताई स्वयंपाक खोलीत जाऊन आपल्या सुनेला म्हणाल्या, बरं ठीक आहे, काही नाही तर 1 ग्लास लिंबू पाणी दे, मला थोडेसे बरे वाटेल. मालती म्हणाली, सासूबाई, लिंबू 5 रुपयाला 1 मिळतो आणि आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. जा इथून, उगाच सकाळी सकाळी किरकिर करू नका. संध्याकाळी जेव्हा सरिताताईंचा मुलगा प्रकाश घरी येतो तेव्हा सरिताताई त्याला म्हणतात, प्रकाश, अरे माझे गुडघे खूप दुखतात आणि मला अशक्तपणा आल्यासारखेही वाटते. तू मला शहरातील एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन चल ना. आता हा त्रास मला सहन होत नाही. प्रकाश म्हणाला, आई, तुझे हे नेहमीचेच रडगाणे आहे. चांगली धडधाकट तर दिसतेच. एवढे बोलून प्रकाश त्याच्या खोलीत निघून जातो. रात्री जेव्हा प्रकाश आपल्या बायको मुलांसोबत जेवण करायला बसलेला असतो तेव्हा सरिताताई त्या सर्वांकडे आशेने बघत असतात. तेव्हा प्रकाश म्हणतो, आई, तुला किती वेळा सांगितले आहे की आम्ही जेवण करत असताना आमच्याकडे अशी एकटक पाहत जाऊ नकोस म्हणून. तू अशी पाहतेस की जणू तुला कोणी जेवण देतच नाही. तेव्हा मालती म्हणते, ह्या म्हातारीची लाळ तर नेहमीच टपकत असते. कितीही खायला द्या, हिचे पोट काही भरत नाही. तरीही सरिताताई म्हणतात, सुनबाई, तू सकाळी मला रात्रीची शिल्लक राहिलेली 1 चपाती खायला दिली होती. मी तुला किती वेळा सांगितले आहे, मला शिळी चपाती चावत नाही. आणि त्यानंतर दुपारी देखील पाण्यासारखी डाळीची आमटी आणि थोडासा भात दिला होतास. मला डायबिटीस आहे हे माहिती असून सुद्धा तू असे करतेस. त्या प्रकाशकडे पाहून म्हणाल्या, मी दुपारी जेवले नाही, मग आता मला भूक तर लागणारच ना. प्रकाश म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, जास्त तोंड वाकडे करू नकोस. मालती म्हणाली, ह्या म्हातारीला खाण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. असे बोलून मालती एका ताटात दुपारची भाकरी आणि डाळ बटाटा आणून देते. तेव्हा सरिताताई म्हणतात, मालती, आज तर तू पनीरची भाजी बनवली आहेस ना, मग थोडीशी मला सुद्धा दे. सरिताताईंना पनीरची भाजी खूप आवडायची, त्यामुळे ते आपल्या सुनेला पनीरची भाजी मागतात. प्रकाश म्हणतो, आई, म्हातारपणात एवढे चोचले बरे नाही. अगं, ह्या वयात तू साधे जेवण करायला पाहिजे. हे बघ आई, तुझ्या सुनेने ताटात जे काही वाढले आहे ते गुपचूप खाऊन घे, नाहीतर मग तुला उपाशी झोपावे लागेल. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून सरिताताईंच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. प्रकाश म्हणाला, आता इथे बसून रडू नकोस. तुझे ताट उचल आणि तुझ्या खोलीमध्ये जाऊन जेवण कर. इथे आमच्याकडे बघत बसशील तर आम्हाला अन्न पचणार नाही. तेवढ्यात मालती सरिताताईंना म्हणते, आणि हो सासूबाई, कान उघडे ठेवून नीट ऐका. जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका. तुम्हाला आपण जेवण केलेली भांडी घासायची आहेत, नाहीतर जेवण करून तिथेच पसराल. स्वयंपाकही मीच बनवायचा, खरकटी भांडीही मीच घासायची. हे काही माझ्याच्याने होणार नाही. सरिताताई गुपचूप जेवणाचे ताट उचलून आपल्या खोलीमध्ये गेल्या आणि सुनेने जे काही जेवायला दिले ते जेवण केले. तिकडे सर्वांनी मिळून जेवण केले. मालतीने जेवणाची ताटं उचलली आणि स्वयंपाक खोलीमध्ये आणून ठेवली आणि ती झोपायला गेली. पण सरिताताईंनी सगळी खरकटी भांडी घासली. त्या त्यांचे काम आवरून त्यांच्या खोलीत झोपायला जातच होत्या की तेवढ्यात त्यांच्या कानावर मुलाच्या आणि सुनेच्या खोलीतून काही बोलतानाचा आवाज ऐकायला आला आणि त्या तिथेच थांबल्या. मालती तिच्या नवऱ्याला बोलत होती, ह्या म्हातारीने तर आपले जगणे मुश्किल केले आहे. जेव्हा पाहावे तेव्हा आपल्या आजाराचे रडगाणे गात असते. तुम्ही तर कामावर निघून जाता, पण ही बाई दिवसभर माझे डोके खात राहते. काडीचे काम करत नाही, हिला फक्त खायला मात्र चांगले चांगले पाहिजे. बायकोचे बोलणे ऐकून प्रकाश म्हणाला, अगं, मी सुद्धा आईला खूप वैतागलो आहे. कामावरून येतो नाही तोपर्यंत तिचे रडगाणे सुरू होते. समजत नाही तिच्यापासून सुटका कशी करून घ्यावी. तेव्हा मालती म्हणते, मी तर तुम्हाला अनेकदा सांगितले आहे, त्यांना तुमच्या मोठ्या भावाकडे सोडून या, पण तुम्ही माझे काही ऐकाल तर शपथ. प्रकाश म्हणाला, तुला ठाऊक नाही का, दादाची आपण जी शेती करत आहोत ती शेती त्याने आईसाठी सोडली आहे. नाहीतर वहिनी एवढी साधी कुठे आहे जी आपला हक्क सोडेल. यावर मालती म्हणाली, मग आपण एकट्याने आयुष्यभर या म्हातारीचा भार उचलायचा का? मरत सुद्धा नाही, पटकन मेली तर आपली सुटका तर होईल.
यावर प्रकाश म्हणाला, अगं मालू, तू काही काळजी करू नकोस. माझे मी बघून घेईन. नाहीतर तुझ्या ह्या फुलासारख्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. प्रकाश पुढे म्हणाला, असे वाटते की आईला गुडघ्याच्या डॉक्टरांना दाखवायलाच पाहिजे. उगाच तिची गुडघेदुखी वाढली तर आपल्यालाच त्रास होईल. नंतर तिची कोण उठाठेव करणार? एकदा का तिची गुडघेदुखी बंद झाली की आपल्या मागचा त्राससुद्धा जाईल. इकडे सरिताताई त्या दोघांचे बोलणे ऐकत असतात. प्रकाश त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचे बोलत आहे हे ऐकून त्या खूप खुश होतात आणि आपल्या खोलीत निघून जातात. सरिताताई तिथून निघून गेल्यानंतर मालती प्रकाशला म्हणाली, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, म्हणून तुम्ही त्या म्हातारीवर उपचार करायला निघाला आहात? तुमच्या आईचे आता वय झाले आहे, त्यामुळे तुम्ही 100 दवाखाने जरी केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. यावर प्रकाश म्हणाला, अगं वेडे, माझ्याकडे तर कुठे एवढे पैसे आहेत की मी त्यातून आईवर उपचार करू शकेन. अगं मी तर हा विचार करत होतो की आईला डॉक्टरांकडे घेऊन जायचे असे बोलून तिला शहरातल्या एका वृद्धाश्रमात सोडावे. मी आईला एखाद्या दुकानात घेऊन जाईन आणि 5 मिनिटात जाऊन येतो असे सांगून तिथेच सोडून निघून येईन. मग तिथे कोणी ना कोणी तिला वृद्धाश्रमात पोहोचवेलच आणि तिकडे दादा बहिणीला सुद्धा माहिती होणार नाही, कारण ते कधी इकडे येतच नाहीत आणि आईची चौकशी करण्यासाठी फोनसुद्धा करत नाहीत. मालती आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून खूप खुश होते. त्यानंतर प्रकाश म्हणतो, पण एक लक्षात ठेव, आपल्याला आईसोबत 4-5 दिवस चांगले राहावे लागेल. तिला अजिबात संशय येता कामा नये की आपण तिला वृद्धाश्रमात सोडायला जात आहोत. त्यानंतर 3 दिवस व्यवस्थित जातात. तेव्हा मालती आपल्या सासूला म्हणते, सासूबाई, तुम्ही तयार व्हा. हे तुम्हाला शहरातल्या एका प्रतिष्ठित डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहेत. सरिताताई म्हणाल्या, हो सुनबाई, मला ठाऊक आहे. तुम्ही दोघे 2-3 दिवसांपूर्वी याबद्दल बोलत होतात ना? सासूचे बोलणे ऐकून मालती घाबरते. तिला असे वाटते की सासूने त्यांचा प्लॅन ऐकला तर नसेल ना. मालती म्हणते, हे काय सासूबाई, तुम्ही आम्हा दोघांचे बोलणे गुपचूप ऐकत असता का? सरिताताई म्हणाल्या, नाही सुनबाई, त्याचे काय आहे. त्या दिवशी मी भांडी घासून तुमच्या खोलीच्या समोरून जातच होते, तेव्हा तुम्हा दोघांचे बोलणे माझ्या कानावर पडले. प्रकाश म्हणत होता की आईला गुडघेदुखीसाठी डॉक्टरांना दाखवायला लागेल, त्यासाठी तो मला शहरात घेऊन जाणार आहे. आता कुठे मालती आणि प्रकाशच्या जीवात जीव आला. त्यानंतर मालती एका बॅगमध्ये 3-4 साड्या पॅक करते आणि ती बॅग सरिताताईंच्या हातात देते. तेव्हा सरिताताई म्हणतात, अगं सुनबाई, आम्ही तर सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार आहोत, मग कपड्यांची काय गरज आहे? मालती म्हणाली, सासूबाई, तुम्हाला टेस्ट वगैरे करायला सांगतील तर मग तुम्हाला 2-4 दिवस थांबावेच लागेल ना. सरिताताई म्हणाल्या, हो अगं, बरोबर बोलतेस तू सुनबाई. बरे झाले तू माझी बॅग भरलीस. सासूचे बोलणे ऐकून मालती आणि प्रकाश एकमेकांकडे पाहून खुश होतात. त्यानंतर प्रकाश आईला घेऊन शहरात जायला निघतो. शहरात पोहोचल्यानंतर प्रकाश आईला एका चहाच्या दुकानात घेऊन जातो. तिथे ते दोघे एकत्र बसून चहा पितात. प्रकाश म्हणतो, आई, मी पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझा नंबर लावून येतो. तुला सोबत नेले असते, पण तिथे बसायला जागा नसते, कारण हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते ना. सरिताताई म्हणतात, ठीक आहे बाळा, पण तू लवकर ये. मला अनोळखी ठिकाणी खूप भीती वाटते. प्रकाश म्हणतो, आई, अजिबात काळजी करू नकोस. मी हा गेलो आणि हा आलो. प्रकाश तिथून निघून गेला. दुपार संपून संध्याकाळ होते, पण प्रकाश मात्र आपल्या आईला घेऊन जाण्यासाठी येतच नाही. तेव्हा सरिताताई चहाच्या दुकानात बसलेल्या एका माणसाला विचारतात, बेटा, इथून हॉस्पिटल किती लांब आहे? माझा मुलगा इथे गुडघ्याच्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी मला घेऊन आला होता. तेवढ्यात तो चहावाला म्हणतो, आई, इकडे काही हॉस्पिटल वगैरे नाही. जवळच एक वृद्धाश्रम आहे. बहुतेक तुमचा मुलगा तुमच्याशी खोटे बोलून गेला आहे. सरिताताई घाबरून म्हणाल्या, नाही नाही, माझा मुलगा असे मला एकटीला सोडून जाऊ शकत नाही. तो नक्कीच कुठेतरी अडकला असेल. जसजसा अंधार पडू लागला, सरिताताई खूप बेचैन होऊ लागल्या. त्यांना काय करावे ते कळत नव्हते. हळूहळू अंधार पडायला लागला, पण सविताताईंचा मुलगा त्यांना घ्यायला मात्र आलाच नाही. तेव्हा चहावाल्या माणसाने सांगितले, आई, 15-20 दिवसाला कोणी ना कोणी आपल्या वृद्ध आईवडिलांना असेच एकटे सोडून जातो.
तुम्ही माझे ऐकाल तर मला 100% वाटते की तुमचा मुलगाही तुम्हाला इथे सोडून गेला आहे. चला, मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतो. सरिताताई निराश होऊन म्हणतात, नाही बाळा, तू चुकीचे बोलतोयस. माझा मुलगा मला एकटीला असे सोडून जाऊ शकत नाही. त्याला ठाऊक आहे मला गुडघेदुखीचा त्रास होतोय. तो मला नक्की घेऊन जायला येईन. सरिताताईंना चहावाल्याने अनेकदा समजावले, पण त्या काही ऐकायला तयार नव्हत्या. काही वेळाने चहावाला दुकान बंद करून निघून जातो. सकाळी जेव्हा तो आपल्या दुकानावर येतो तेव्हा पाहतो तर काय, सरिताताई तिथेच बसून आपल्या मुलाची वाट पाहत होत्या. त्यांना असे बसलेले पाहून चहावाला म्हणतो, आई, मी सांगितले होते ना तुम्हाला, तुमचा मुलगा येणार नाही. माझे ऐका, तुम्ही चला इथून. मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतो आणि जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचा मुलगा इथे आलाच तर मी त्याला तुमच्याकडे घेऊन येईन. सरिताताई दुःखी होऊन वृद्धाश्रमात पोहोचतात. त्या जशा वृद्धाश्रम पाहतात त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. त्यांना रडताना पाहून वृद्धाश्रमातील एक वृद्ध स्त्री म्हणाली, ही तर प्रत्येक आईवडिलांची कहाणी आहे. आईवडील एवढे दुःख झेलून आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात, कितीतरी स्वप्न उराशी बाळगून मुलांचे लग्न लावून देतात आणि नंतर त्यांना हे सर्व पाहायला मिळते. मला सुद्धा 4 मुले आहेत. सर्वजण चांगल्या पदावर कामाला आहेत, पण कोणाकडेही मला ठेवून घेण्यासाठी जागा नाही. म्हणून तर मला असे वाटते की देवाने मला एक जरी मुलगी दिली असती तर माझ्या मुलीला माझे दुःख समजले असते. तिच्याशी प्रेमाचे 2 शब्द बोलता आले असते. ती वृद्ध महिला पुढे म्हणाली, ताई, तुम्हाला मुलगी नाही आहे का? यावर सरिताताई म्हणाल्या, आहे ना, एक मुलगी आहे. कल्पना नाव आहे तिचे. दिल्या घरी सुखी आहे आणि माझे जावईसुद्धा या शहरातील खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. पण वडिलांच्या मृत्यूनंतर जणू माझ्या लेकीचे माहेर तुटले. सरिताताईंना आठवले की वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा कधी कल्पना आपल्या आईला म्हणजे त्यांना भेटायला यायची तेव्हा प्रकाश आणि मालती तिच्याशी व्यवस्थित बोलतसुद्धा नव्हते. मोठा भाऊ आणि भाऊजे तर आधीच वेगळे झाले होते. त्यामुळे मोठा भाऊ तर काही संबंध ठेवत नव्हता. एवढेच काय, तिला कोणी चहा पाणीसुद्धा विचारत नव्हते. कल्पना आपल्या आईची विचारपूस करून तशीच तिच्या सासरी निघून जायची. ती सतत म्हणायची की आई, तू माझ्यासोबत चल, तुला मी चांगल्या डॉक्टरांना दाखवेन. पण सरिताताई म्हणायच्या, बाळा, मुलीच्या घरचे पाणी पिणेसुद्धा चांगले नसते. तू माझी काळजी करू नकोस. कल्पना म्हणाली, नाही आई, दादा वहिनी तुझी काळजी घेत नाहीत. तुला जेवणसुद्धा विचारत नाहीत. तू माझ्यासोबत चल. पण सरिताताई मुलीला नकार द्यायच्या. एकदा बरेच दिवस झाले पण कल्पना आईला भेटायला आली नाही. तेव्हा सरिताताईंना तिची काळजी वाटायला लागली. त्यांनी कसे तरी कल्पनाजवळ बातमी दिली की एकदा आपल्या आईला भेटून जा. तेव्हा कल्पना आपल्या आईला भेटायला आली. येताना तिने आईसाठी काही खाण्याचे पदार्थ आणले होते. कल्पना आली. तिने सर्वात आधी आईच्या खोलीची साफसफाई केली. त्यानंतर आईसाठी बनवून आणलेले पदार्थ स्वतःच्या हाताने भरवत होती. काही वेळ ती आईजवळ थांबली आणि निघताना कल्पनाने आईला काही पैसे दिले. तेव्हा हे तिच्या वहिनीने मालतीने पाहिले. तेव्हा ती कल्पनाच्या हाताला धरून म्हणाली, हे बघा ताई, यापुढे या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचे नाही. तुम्हाला आमच्या इज्जतीची काही काळजी आहे की नाही? आम्ही तुमच्या आईची सेवा करत नाही का? की तुमच्या आईला उपाशी ठेवतो म्हणून तुम्ही आईसाठी हे जेवण बनवून आणले आहे आणि वरून आईच्या हातात पैसे ठेवत आहात? काय समजले काय तुम्ही आम्हाला? असे वागून तुम्ही तुमच्या भाऊ आणि भाऊजायांची मान खाली घालत आहात. काय इज्जत राहील आमची तुमच्या सासरी? कल्पना म्हणाली, हो, मी पाहिले ना, तुम्ही आईची किती सेवा करता, आईला किती पक्वान्न बनवून खायला देता. तुम्हाला फक्त तुमच्या इज्जतीची काळजी आहे, पण मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. मी माझ्या आईला भेटायला येईन, कारण हे घर माझ्या वडिलांचे आहे, तुमचे किंवा प्रकाशचे नाही, हे लक्षात असू द्या. नणंदेचे बोलणे ऐकून मालतीला राग आला. ती म्हणाली, निघ इथून. तुझी आई जेव्हा मरेल तेव्हा आम्ही तुला कळवू, तेव्हाही तू तुझ्या आईला स्मशानभूमीत येऊन भेट. कल्पना रडत आपल्या आईला म्हणाली, आई, यापुढे मी ह्या घराचा उंबरठा देखील ओलांडणार नाही. जेव्हा कधी तुला माझी गरज पडेल तेव्हा तू मला बोलाव, मी तुला इथून घेऊन जाईन. हे ऐकताच मालती म्हणाली, अगं जा गं, आली मोठी सासरचा मोठेपणा दाखवणारी. कल्पना रडत तिथून निघून गेली, पण त्यानंतर ती पुन्हा कधीच तिथे आली नाही. हे सर्व आठवून आज सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तेव्हा त्यांच्याजवळ बसलेल्या वृद्ध महिलेने पुन्हा विचारले, ताई कुठे हरवलात? मी विचारले, तुम्हाला मुलगी नाही का? तेव्हा सरिताताई म्हणाल्या, मी सांगितले ना, मला एक मुलगी आहे जी ह्या शहरात राहते आणि माझा जावई ह्या शहरातील खूप मोठा व्यापारी आहे. तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून त्या आश्रमातील एक कर्मचारी म्हणतो, काय नाव आहे त्यांचे? तेव्हा सरिताताई सांगतात, महेश चौधरी. तो माणूस म्हणतो, आणि तुमच्या मुलीचे नाव काय आहे? त्या सांगतात, कल्पना चौधरी. तेव्हा तो कर्मचारी ही दोन्ही नावे ऐकून आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, ते दोघे पती पत्नी तर खूप दयाळू आणि सज्जन आहेत. कल्पनाताई इथे येतात आणि त्यांचे वडील आणि सासू सासऱ्यांच्या पुण्यतिथीला देणगी देतात. तसेच गरीब मुलांना सुद्धा दान करतात. त्या कर्मचाऱ्याने पटकन महेशजींना फोन लावला आणि सरिताताईंकडे बोलायला फोन दिला. तेव्हा लगेचच 1 तासाच्या आत कल्पना आणि महेशजी त्या वृद्धाश्रमामध्ये आले. आपल्या आईची अशी अवस्था झालेली पाहून आईच्या गळ्यात पडून कल्पना खूप रडते. ती म्हणाली, आई, मी याआधीच तुला सांगितले होते की तू माझ्यासोबत चल, पण तेव्हा तू आली नाहीस आणि आज बघ त्या लोकांनी तुझी काय अवस्था करून ठेवली आहे. सरिताताई म्हणतात, बाळा, मला हे ठाऊक नव्हते की तुझ्या दादा वहिनींना मला त्यांच्या घरामध्ये ठेवून घ्यायचे नव्हते. त्यापुढे म्हणतात की बाळा, तुझ्या भावाने मला डॉक्टरांना दाखवण्याच्या बहाण्याने इथे आणून सोडले आणि असे बोलून त्या रडू लागल्या. महेशजी आपल्या सासूला म्हणतात, आई, तुम्ही रडू नका, आम्ही आहोत ना, तुम्ही चला आमच्यासोबत. सरिताताई आपली मुलगी आणि जावयासोबत निघून जातात. पण आता त्या मुलीच्या घरी देखील उदास राहू लागल्या. एके दिवशी जेव्हा कल्पनाने आईला उदास राहण्याचे कारण विचारले तेव्हा त्या आधी काही बोलल्या नाहीत, पण नंतर म्हणाल्या की कल्पना, तुम्ही माझ्यासोबत आहातच, पण काही केल्या माझ्या डोक्यातून विचार काही जात नाहीत. मला हे सर्व विसरायचे आहेत. आता काहीतरी करावेसे वाटते. कारण जेव्हा प्रकाश मला एकटीला सोडून गेला आणि मी वृद्धाश्रमात आले तेव्हा मी तिथल्या वृद्ध लोकांमध्ये एक निराशा पाहिली होती. तेव्हापासून माझे मन म्हणते आहे की मी सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करावे, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता येईल. पण त्या बोलता बोलता थांबतात. तेव्हा महेशजी म्हणतात, पण काय आई? सरिताताई म्हणाल्या, हे सर्व करण्यासाठी मला तुमच्याकडून काही मदत हवी आहे. तुम्ही लोकांनी आधीच माझ्यासाठी एवढे काही केले आहे. असे बोलून सरिताताई पुन्हा गप्प होतात. तेव्हा महेशजी म्हणतात, आई, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्यासारखा विचार करणारे लोक दुनियेत खूप कमी आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. मी आणि तुमची मुलगी नेहमी तुमच्यासोबत आहोत. तेव्हा सरिताताई जावयाच्या आणि मुलीच्या मदतीने वृद्धाश्रमातील वृद्ध लोकांसोबत गप्पा मारून त्यांचे दुःख वाटून घ्यायच्या. त्यासोबतच तिथल्या वृद्ध लोकांच्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा असतील त्या एका डायरीमध्ये लिहून घ्यायच्या आणि आपल्या जावयाकडे द्यायच्या. महेशजी त्यांचे गरजेचे सामान पटकन वृद्धाश्रमामध्ये पाठवून द्यायचे. अशा प्रकारे एके दिवशी सरिताताई त्या वृद्धाश्रमाच्या संचालिका होतात. जेव्हा त्या खूप जास्त वृद्ध झाल्या तेव्हा आता महिन्यातून 2दा वृद्धाश्रमातील लोकांची चौकशी करण्यासाठी यायच्या. पण त्यांची मुलगी कल्पना त्या वृद्धाश्रमातील सर्व गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यायची. आज प्रकाशराव त्याच वृद्धाश्रमामध्ये आपल्या आईसमोर उभे होते, जिथे त्यांनी स्वतःच्या आईला 15 वर्षांपूर्वी सोडून गेले होते. प्रकाशरावांनी पटकन आपल्या आईचे पाय धरले. त्याने आईची खूप माफी मागितली. पण आज सरिताताईंनी ना आपल्या मुलाला माफ केले आणि नाही त्यांनी आपल्या मुलाला सोबत घेऊन गेल्या. पण जसे वृद्धाश्रमातील इतर सदस्यांची काळजी घेतली जात असे तशाच प्रकारे प्रकाशरावांची सुद्धा काळजी घेतली जायची. आज प्रकाशरावांना त्यांची अशी अवस्था का झाली आहे हे चांगलेच लक्षात आले होते. ते तरुण असताना आपल्या वृद्ध आईसोबत केलेल्या अन्यायाची परतफेड होती. आज प्रकाशराव कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नव्हते. आता ते दररोज वृद्धाश्रमातील मंदिरात जाऊन रडायचे. देवाकडे त्यांनी केलेल्या नीच कृत्याची माफी मागत असायचे. जेव्हा कधी त्यांची आई तिथे यायची तेव्हा ते नेहमी आईच्या पाया पडून माफी मागायचे. पण सरिताताई त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हत्या. आज आईचे मौन मुलासाठी शाप बनले होते. मित्रांनो, आपण सर्वांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपणही कधीतरी म्हातारे होणार आहोत आणि आज आपण आपल्या आईवडिलांशी जसे वागत आहोत ते पाहून अगदी तसेच आपली मुले आपण म्हातारे झाल्यावर आपल्यासोबत वागणार आहेत. त्यामुळे आज आईवडिलांशी चांगले वागा, तरच तुमचे उद्याचे म्हातारपण आनंदात जाईल.
नाहीतर कथेतल्या प्रकाशरावांसारखी दशा व्हायला वेळ लागणार नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.